आज अचानक माझा एवढा मूड खराब झाला होता ना, की बस. कारण अचानक मला यांनी बॅड न्यूज सांगितली. सकाळी कामं आवरल्यावर हे बोलले, की "चला आपल्याला फिरायला जायचंय." मी पण आवरून रेडी झाले होते. बोलले, की "आपल्याला जायचं आहे तुझ्या माहेरी." जाताना नेलं अकोल्याच्या स्टँडवर. मी विचार केला, की जायचं असेल 2-3 दिवसांनी, त्यामुळे आले असतील विचारायला गाडी कधी असती ते. नंतर समजलं, की त्यांना आज रात्रीचंच निघायचं होतं. असला मूड खराब झाला होता ना, की बस. माहेरी जायचं पण मी कॅन्सल केलं, कारण एवढ्या लांब जाऊन पुन्हा रिटर्न यायचं आणि त्यानंतर पुन्हा रात्रीचा प्रवास करायचं म्हणजे फौजी साहेब एकदम थकून गेले असते. त्यांची बॅग वगैरे घ्यायची राहिली होती. मग म्हटलं चला आपण अकोल्यामध्ये बघूयात. लकीली अकोल्यामध्ये ती बॅग भेटली बरं का. कारण त्यांना जास्त साहित्य घेऊन जंगल एरियामध्ये वगैरे फिरायला लागतं, त्यामुळे बॅग पण एकदम आहे ना भारीतली लागत असते. बॅग वगैरे घेऊन झाल्यानंतर आहे ना डायरेक्ट घराकडे निघालो बरं का. येताना कळसमध्ये ना थोडासा भाजीपाला वगैरे घेतला आणि डायरेक्ट घरी आलो. फौजी साहेब आहे ना मला कधीच लवकर काही सांगत नाही बरं का. कारण आल्या आल्या जर मी त्यांना विचारलं ना कधी रिटर्न जायचंय, तर ते कधीच मला उत्तर देत नाही. कारण माझा मूड आहे ना लगेच खराब होत असतो. सगळ्या गोष्टी ना ते मला अशा अचानकच सांगत असतात. यावेळेस आहे ना त्यांना सुट्टी खूप कमी भेटलेली होती. म्हणजे फक्त सीएल राहिलेली होती त्यांची. आल्या आल्या आहे ना स्वयंपाक वगैरे आवरला, कारण फौजी साहेबांना आहे ना रात्रीचा प्रवास करायचा होता. त्यांची पण झोप झाली पाहिजे म्हणून आहे ना सगळं पटपट आवरून घेतलं. कारण रात्रीचं उठून पुन्हा बॅग वगैरे पण भरायची होती आणि त्यांच्यासाठी ना टिफिन पण बनवायचा होता.